चला मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना हाती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार. मधली सुट्टीच्या आजच्या या शेवटच्या भागामध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. मधली सुट्टीने मला माझ्या बालपणाचे माझ्या शाळेतले खूप सारे क्षण परत दिले. मला आशा आहे तुम्हाला काही क्षण नक्की गवसले असतील. आम्ही या निमित्ताने इंटरनॅशनल स्कूल्सपासून छोट्या गावातल्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांपासून ते अपंग मुलांची शाळा, अंध मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा, आदिवासी मुलींची शाळा, फासेपारध्यांच्या मुलांची शाळा, अशा अनेक प्रकारच्या शाळा बघितल्या, अनुभवल्या. या मुलांकडनं खूप काही शिकायला मिळालं. तुम्हाला आणि मला खूप वेगळी दुनिया दिसली छोट्या मुलांची आणि शाळांची. आपली सुरुवात नेहमी रत्नांपासून होते, आजही तशीच होणार आहे. पण आपल्याला नेहमी या रत्नांना बघून असं वाटतं की ही इतकी खट्याळ मुलं पुढे जाऊन काय करणार, कशी होणार. बघूया खट्याळ असणारी ही रत्न मोठी होऊन काय होतात, या मोठ्या रत्नांशी आज आपण गप्पा मारू. मी पुण्याच्या नुमवीचा विद्यार्थी, त्यामुळे शाळेत खूप धमाल केलेली आहे. मला एक किस्सा आठवतो, तो म्हणजे लहानपणापासून मी शाळेत नाटक करायचो, डान्स कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घ्यायचो. तर एक खूप भारी किस्सा आठवतो, तो म्हणजे मी जाणताराच्यात काम करत होतो. आमचे परचुरे सर ते नाटक बसवायचे आणि त्याच्यात मी शिवाजी महाराजांचा रोल करायचो. तर छोटा शिवाजी जेव्हा त्याचं ट्रेनिंग घेत असतो तेव्हाचा हा किस्सा आहे की आमचं ऑन स्टेज ट्रेनिंग चाललं होतं. मुलंही खूप एक्सायटेड होती, समोर बसलेलं ऑडियन्स खूप एक्सायटेड होतं. आणि त्याच्यात असं दिसतं की मध्ये शिवाजी महाराजांचं ट्रेनिंग चाललंय, दादोजी कोंडदेव त्यांना भाला फेकायला शिकवतायत, तोफ लावायला शिकवतायत आणि शेजारी फड आहे आणि त्यात ढोलकीवाला आहे आणि अशी बरीच लोक आहेत आणि शाहीर गातोय. आणि त्याच्या गाण्यामधून हा सगळा प्रसंग लोकांना तो सांगतो. तर मी शिवाजी, मी मध्ये माझे भालाफेक झाली. मग आमच्या सगळ्या दोस्तांनी एक तोफ आणून ठेवली आणि मशालीनी मला ती तोफ पेटवायची होती. तर मी ती तोफ पेटवली. तर तोफेत ऍक्च्युअल दारू असायची आणि पुढनं फुलं उडायची. तर मी ती तोफ पेटवली, फुलं उडाली आणि तो धूर आणि ती फुलं खाली बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्या ढोलकीवाल्या मित्राच्या धोत्राला आग लागली आहे. मग शेवटी मी बाकी तलवार फेकली, सगळं फेकून दिलं, त्याला उचललं आणि आत ढकलून दिलं. पुढचं नाटक सुरू झालं आणि थोड्या वेळाने तो धोत्राच्या जागी पॅन्ट घालून आत आला. पण ते आम्ही नाटक तसंच पुढे केलं. त्यामुळे असे किस्से भरपूर घडलेत आमच्या शाळेत. आमच्या शाळेमध्ये इंटर क्लास डान्सिंग कॉम्पिटिशन होती आणि आमचा 4 जणींचा ग्रुप होता आणि आमची काही प्रॅक्टिस झाली नव्हती. तर एखादा क्लास बंक करून आम्हाला प्रॅक्टिस करायला जायचं होतं आणि आम्ही फ्रंट डोअर मधनं गेलो तर आम्हाला टीचर पकडतील म्हणून आम्ही विचार केला की खिडकीतनं उडी मारून मागे पळून जायचं आणि मग नंतर एका हॉलमध्ये प्रॅक्टिस करायची. तर मी महान असल्यामुळे मी ठरवलं मी पहिली उडी मारणार. मी उडी मारली आणि उडी मारल्या मारल्या बरोबर समोर प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, सेक्रेटरी 3 जणी उभ्या होत्या आणि मी गेले होते कारण मला असं वाटलं आता झालं, म्हणजे संपलं, सस्पेंड वगैरे करणार. आणि माझी दुसरी मैत्रीण फुल जोश मध्ये, ए रुक रुक मैं आ रही रुक रुक रुक. आय सेड अमनदीप मत आ तू भी पकडी जाएगी तू, असं करून तिने सुद्धा जोश मध्ये उडी मारली आणि तीही पकडली गेली. पण बाकी 2 जरा हुशार होत्या, म्हणजे आम्ही आहोत पण बाकी 2 पण हुशार होत्या आणि त्या दोघींनी उडी नाही मारली.
पण आम्हाला ऑफकोर्स प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये नेलं, आमच्या समोर आई वडिलांना फोन लावला आणि त्यांना लगेच शाळेत बोलवलं आणि खूप ओरडा खाल्ला आणि ऑलमोस्ट सस्पेंड झालो होतो आम्ही, पण एक लास्ट वॉर्निंग देऊन आम्हाला सोडून दिलं. शाळेत तशा खूप गमती जमती घडतातच प्रत्येकाच्या आयुष्यात, पण एक माझ्या आयुष्यातली एक छोटीशी गंमत सांगायची म्हणजे दर 6 महिन्यांनी वजन आणि उंची चेक केली जायची. तर एकदा अशी 6 महिने वजन आणि उंची चेक झाली. त्यात माझ्या वर्गातली एक मुलगी होती, तिची उंची 156 होती, म्हणजे सेंटीमीटरमध्ये उंची चेक केली जायची आणि माझी उंची 153 होती. मी 3 सेंटीमीटर त्याच्यापेक्षा बुटका होतो आणि आमचे रोल नंबर सारखे जवळजवळ असल्यामुळे तिला ते कळलं आणि ती त्याच्यानंतर रस्त्यात जिथे भेटेल तिथे मला 153 करून चिडवायला लागली. मग ते लहान वय असतं, वेडं वय असतं, जो माणूस जे सांगेल ते आपण तसं फॉलो करायला लागतो. त्यामुळे धावल्याने उंची वाढते, सायकलिंगनी वाढते. त्यामुळे मी जितका वेळ घरात असायचो तितका वेळ लटकलेला असायचो. सकाळी पहाटे उठायला सुरुवात केली, 5 वाजता पळायला जायचो आणि अचानक उंची वाढायला सुरुवात झाली. खरोखर काय कारण माहित नाही, जेनेटिक असेल किंवा काय, पण नंतर मी 180 झालो, ती 156च राहिली. मधली सुट्टीवर भरभरून प्रेम करणाऱ्या सगळ्या रसिकांना हे लक्षात आलंच असेल की आजचा भाग खूप वेगळा आहे. पण आजचा मधली सुट्टीचा शेवटचा भाग असला तरी आम्ही तुम्हाला एक शाळा दाखवणार आहोतच. आणि ही शाळा खूप वेगळी आहे, कारण आपण मधली सुट्टी म्हणल्यावर फक्त मधली सुट्टीत धमाल किंवा मधली सुट्टीत पळून घरी जाणं, घरी जाऊन धमाल करणं एवढंच आपल्या मनामध्ये. मात्र काही मुलांच्या मनावर ताण इतका जास्त होतो की ते पळून जातात ते घरूनच. मधली सुट्टीमध्ये आपल्याला विचार करायला लावणाऱ्या, आपल्याला खूप वेगळ्या वाटा दाखवणाऱ्या अनेक शाळा आपण बघितल्या. त्याच्यातलीच ही एक शाळा, भिंती नसलेली शाळा, खऱ्या अर्थाने अनौपचारिक शिक्षण देत समतोल फाउंडेशनची जीवन शिक्षण देणारी ही शाळा बघूया. मधली सुट्टीच्या या शेवटच्या एपिसोडमध्ये आपण अशा एका शाळेत आलोय जिथे जमीन आहे शेणाने सारवलेली आणि छप्पर आहे गवताचं. मुळात ही शाळेबाहेरची शाळा, खूप वेगळं काही देणारी, मनपरिवर्तन या उद्देशाने सुरू केलेली ही शाळा, हे समतोल फाउंडेशन. आणि 2004 मध्ये हे ज्यांनी सुरू केलं ते विजय जाधव सर माझ्याबरोबर आहेत. नमस्कार सर. खूप मनापासून स्वागत तुमचं मधली सुट्टीमध्ये. आणि ही इतकी वेगळी शाळा आहे, आम्ही मधली सुट्टीमधनं इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आम्ही बघितल्या, लोकांना दाखवल्या. तर तुमच्या या प्रकल्पाबद्दल तुमच्याकडनंच ऐकायला जास्त आवडेल. समतोल या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की समानता. तर ह्या मुलांना समाजात समान न्याय मिळावा म्हणून संस्थेचं नाव आपण समतोल फाउंडेशन असं ठेवलं. तुम्ही या मुलांचा जो उल्लेख केला तर नेमकी ही मुलं म्हणजे कुठली मुलं? ही मुलं म्हणजे अनेक कारणांनी घर सोडून बाहेर पडलेली मुलं आहेत. जेव्हा ही मुलं घर सोडून बाहेर पडतात किंवा पाडली जातात, आणली जातात, त्यावेळेला पुढचं भवितव्य त्यांच्यासाठी पूर्ण अंधारमय असतं. अशा सगळ्या मुलांचा रस्ता भटकू नये, त्यांनी वेगळ्या मार्गाला जाऊ नये आणि त्यांचा विकास चांगला व्हावा म्हणून आपण ह्या मुलांबरोबर काम करतो. मुळात तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली की अशा मुलांसाठी आपण काम करावं जे काही कारणाने घर सोडून आलेत? नाही, मुळात मी ग्रामीण भागातला असल्यामुळे नेहमी ग्रामीण भागातल्या मुलांना शहराविषयी आकर्षण असतं आणि शहरात गेल्यानंतर वास्तवता ही वेगळी असते. आणि मग अशा प्रत्येक मुलाला शहराबद्दलचं वेगवेगळ्या माध्यमातून जे काही रंगीबेरंगी चित्र दिसतं, त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपण शहरात जावं. शहरामध्ये आल्यानंतर मग पुढची जी अडचणी असतात त्यावेळेला काही विचार केला जात नाही. मग नंतर आल्यानंतर त्या अडचणी तयार होतात आणि मग अडचणीत एकदा सापडला मुलगा की तो पुन्हा बाहेर येणं तसं अवघड असतं. त्यामुळे तो अडचणीत जाऊ नये म्हणून आपण जंक्शन स्टेशनवरती अशा मुलांचा शोध घेतो जिथे जनरली मोठ्या ट्रेन्स येतात. बाहेरून ज्या ट्रेन्स येतात, कारण त्या मुलांना पहिली मदत मिळणं हे आमचं प्रायोरिटी बेस काम आहे. तुम्हाला नेमकं ही प्रोसेस सगळी जी असते की जसं आता सरांनी सांगितलं की जंक्शनवर ही मुलं ट्रेनमधनं उतरतात, तिथपासून ते इथे येऊन आज आपल्या समोर बसलेले, या प्रोसेस विषयी सांगा ना की ते नेमकं कसं घडतं, त्याच्यात येणाऱ्या अडचणी आणि तुमचे अनुभव. प्रोसेस म्हणजे अशी आहे की मुलं, आम्ही तिथे असतो फील्डला, स्टेशनला सकाळी, नंतर मुलं ट्रेनमधून उतरतात. कधी कधी मुलं एकटेच असतात. आम्ही ऑब्झर्व करतो, म्हणजे निरीक्षण करतो तिकडे हॉलमध्ये मुलं काय करतायत, कुठे बसतायत, कुठे उठतायत, कुठे खायला जात आहेत.
मग यांच्या मागे मागे नक्कीच कोणी नाही येणार, कारण का तिथे एक क्राऊड असतो. गाडी सुटल्यानंतर भरपूर जण येतात, काही काहींची मुलं पुढे असतात, मागे असतात. त्याच्यामुळे आम्ही खूप वेळा आधी बघतो, नंतर मुलाला विचारतो की बाबा तू एकटाच आहेस का तुझ्याबरोबर कोणी अजून आहे. नंतर तो मुलगा असं म्हटला की बाबा नाही, मी गावचा आहे, ह्या ठिकाणातून मी कामासाठी आलेलो आहोत. तर आम्ही मग काय नेक्स्ट प्रोसिजर आम्ही चालू करतो की त्याला मग आमची ओळख दाखवतो. मग तो बोलला की स्टेशनमध्ये, पोलीस स्टेशन कशावरून तुम्ही आहेत, गुंडे आहात का? तर मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन तुमच्यावर जातो. संशय घेतात मुलं की तुम्ही हा, आम्हाला कशावरून मुलं पळवून नेणार घेतात. नाही? कधी कधी मुलांना घेऊन जाताना आमच्या शेल्टर पर्यंत घेऊन जाताना प्रवासी आमच्यावर विचारतात की तो घाणेरड्या कपड्यामध्ये आहे, तुम्ही त्याला कुठे घेऊन चाललात, किंवा तुमचा मुलगा आहे का, तुम्ही कोण आहात, बहीण आहात का? तुम्हाला एकूण असं जाणवलं का की घरामध्ये, शाळांमध्ये किंवा एकूणच समाजात असलेलं प्रचंड प्रेशर मुलांवरचं, त्याच्यातून याच्यातली बहुतांशी मुलं इथे आलेली असतात? अगदी बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळेला बाहेर पडण्याची जी कारणं आहेत ना, ही मेजर 4-5च कारण आहे. एक तर आहे शहराचं आकर्षण, दुसरं शैक्षणिक, तिसरं घरातील अंतर्गत वाद आणि चौथं फसवणूक. या साधारण 4 कारणांना घेऊनच मुलं बाहेर पडतात. मला वाटतं आपण मुलांशी बोलूया. तुझं नाव काय रे बाळा? हाय, सार्थक मिळालेलो नाशिकवरून. आणि कुठून आलास तू? नाशिक. अरे कधी निघालास तू घरनं? मी नाही का फेब्रुवारी निघालो. मागच्या फेब्रुवारीत? का रे? नाही का माझे पप्पा मारायचे म्हणून. कसं आलास रे इकडे मुंबईला? मी नाही का चालत आलो आणि नाही का तिकडे एक रिक्षा भेटली. माझ्याकडे 10 रुपये होते, तर मी काकांना सांगितलं नाही का तर त्यांनी सोडला. मम्मीने त्यांना. तर मी स्टेशनवर आलो होतो, तर नाही का मला एक पोर नाही का 10 रुपये भेटले, तर मी त्याचं नाही का वडापाव आणि नाही का खाल्ला होता? वडापाव खाल्ला. आणि मग तू ट्रेनने आलास का मुंबईला? हा. तिथे कोण भेटलं तुला? तिकडं जोया दीदी आली, मग मला सांगितलं असं. मग नाही का मला समतोल फाउंडेशन मध्ये घेऊन आली. हो. आणि मग घरी कोण कोण असतं तुझ्या? माझी मम्मी आहे, माझे पप्पा आहे, माझी दीदी आहे, माझा मामा आहे. मग तू कधी घरी जाणार आहेस? घरी नाही जाणार, शिकण. इकडे शिकणार आता? अजून कोण बोलणार आहे त्याला? ते मागे. माझं नाव आकाश गुरुनाथ मुंडळे, मी कोल्हापूरवरून आले. कसं आला रे? ट्रेनने. नाही, पण घरातनं बाहेर पडावं असं का वाटलं तुला? आमच्या आई मला बोर्डिंग मध्ये घातलेले. तिथे पोरात का नाही, तिथे नीट राहू देत नाही. काय त्रास द्यायची? तिथे असं रात्री ते ना पाय ते दाबायला लावायचे. ते त्यांना गुटखा ते खायचं असले की नाही, त्याने असं बाहेर पाठवलं नाही आणलं की नाही, पट्ट्या मारत होते. तिथे केअरटेकर होती, त्याने काय बघत नाही, त्यांना पण उलट बोलायचं. म्हणजे बोर्डिंग स्कूल मध्ये असलेली मुलांना नक्की तिथे एकदा बोर्डिंग मध्ये घातल्यानंतर तिथे काय त्रास आहे ते बरेच पालकांना बहुतेक लक्षात येत नाही. आणि मग मुलं तिथल्या त्रासाला कंटाळूनही बाहेर पडतात. असा एखादा मुलगा आठवतोय की जो इथे आला आता गेल्या इतक्या वर्षामध्ये, आणि जो खरंच खूप वाईट परिस्थितीत आला आणि परत पालकांबरोबर सुखरूप घरी गेला, आणि आज तो तुमच्याशी संपर्क ठेवून? माझ्याकडे रोहित कनोजिया म्हणून ह्याच मुलांमधला मुलगा आहे. तो ह्या मुलांसाठी मलाही काही श्रमदान करता येईल का म्हणून आपल्याकडे आलाय. तो 2 वर्ष झालं कुटुंबाशी जोडलेला आहे आणि ह्या मुलांसाठी काम करू इच्छुक आहे. त्याच्याविषयी सांग ना, इथे कसा पोहोचला होतास तू? इधर मैं पहले घर से सब भाग के ट्रेन में बुक बेचता था. बुक बेचते? हाँ. तो कहाँ से फिर आए आप? वासी से. क्यों लेकिन? ऐसे ही माँ मारती थी करके भाग के आए. तो फिर मैं ट्रेन में सब बुक बेचता था. फिर बाद में एक दिन सोचा रोज रोज मैं बुक बेचता हूँ, आज जाता हूँ ऐसे ही घूमता हूँ जाके. तो घूमते घूमते सीएसटी गया पहले 2008 में. एक सर मिले, तो वो सर ने बोला किधर रहता है? फिर मैंने बोला मैं इधर ही रहता हूँ स्टेशन पे. उन्होंने बताया सब कि मैं ऐसी ऐसी जगह से आया हूँ, आपको अगर पढ़ना है तो आपको पढ़ाई के लिए भेजेंगे. तो मैंने उनको झूठ बताया सब. मैंने सोचा अगर इनको सच बताऊंगा तो घर पे लेके जाएंगे, झूठ बताऊंगा तो वहाँ पे पढ़ूंगा जाके, झूठ बोल के अच्छे से पढ़ लूंगा. फिर क्या झूठ बोला आपने? मैंने बोला मैं सीएसटी पे ही रहता हूँ. अच्छा. और सीएसटी पे इधर बाटलाटी चुनता हूँ इधर ही. तो फिर इसके बाद मुझे सेंटर में लेके आए. तो फिर मुझे ऐसा लगा कि यहाँ पे अच्छा है, इधर ही पे रहूँ. ऐसे ही फिर 2-3 बच्चे सब प्लान बना रहे थे भागने का. यहाँ से भागने का? नहीं, वहाँ सेंटर समतुल पर.
तो फिर मैंने सुना, मैंने बोला हाँ यार चलो मैं भी भागूंगा, यहाँ पे अच्छा नहीं लगता, घूमने नहीं मिलता स्टेशन पे, मैं अच्छा था उधर बाहर। फिर भाग गया। होली के तीसरे दिन मैं भागा तो गांव गया। गांव में उधर होटल पे काम करने लगा। मैं सोचा अगर घर पे जाऊंगा कुछ कमा के लेके जाऊंगा पैसा तो पिताजी नहीं मारेंगे, नहीं तो मारेंगे फिर से, तो ऐसा सोच के तो फिर तीसरे दिन गया गांव। तो फिर वहाँ पे मेरा भाई, मेरे चाचा का लड़का वहाँ मुंबई से गांव आया, तो वो मुझे मिला। उसने मुझे बताया कि तेरे पिताजी ने फांसी लगा लिया। तो फिर मेरे पिताजी ने फांसी लगा लिया करके मैं रोने लगा। तो फिर मेरे को घर पे लेके गए। फिर मैंने सोचा अगर मैं यहीं पे, फिर आया यहाँ पे मुंबई में, फिर माँ के पास रहा, माँ ने अच्छे से नहीं रखा। फिर संतोष फाउंडेशन में आया। फिर मैंने सर को बोला सर मुझे यहीं रहना है, मैं यहीं पे कुछ सीखूंगा और यहीं पे बच्चों के लिए कुछ करूंगा। व्हेरी गुड, ऑल द बेस्ट टू यू. तुम्ही जेव्हा ह्या मुलांना परत त्यांच्या गावात, कदाचित लांबची गावं असतील, तिथे परत सोडायला जातात, तेव्हाचे काय अनुभव असतात? ऍक्च्युली तसे अनुभव चांगलेही आहेत, तसे अनुभव वाईटही आहेत. खरं म्हणजे आतापर्यंत आम्ही 5,000 मुलं अशी घरी सोडवलेली आहेत. त्यामुळे अनेक अनुभव आम्हाला आलेले आहेत. त्यामध्ये चांगला अनुभव असा आहे की नांदेडच्या मुलाला आम्ही सोडवताना त्या मुलाला एकुलता एक असल्यामुळे सगळेच शोधत होते. आम्ही त्याला जेव्हा इथून सगळं तयार करून घेऊन गेलो तेव्हा त्यांनी तर आमची गावामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढून आम्हाला सन्मान दिला. तो इतका मोठा सन्मान होता की पहिला सन्मान असल्यामुळे मला त्यातून खूप प्रेरणा मिळाली. आणि प्रत्येकाचे आई वडील, प्रत्येकाचे आई बाबा हे मुलांना शोधतातच, हा माझा ठाम विश्वास आहे. फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणं आपलं काम आहे. म्हणजे मी आता दरभंगा बिहारमध्ये या ठिकाणी जेव्हा गेलो होतो त्या ठिकाणी त्या पालकांना जेव्हा मी मुलाला घेऊन गेलो तिथे वस्ती मोठी होती. वस्ती मोठी असल्यामुळे तिथे जमाव मोठा झाला आणि जमाव मोठा झाल्यामुळे बऱ्याच वेळेला चर्चा वेगवेगळ्या प्रकारे झाली आणि वेगवेगळ्या प्रकारे चर्चा झाल्यामुळे माझे जो विषय तो तिथे समजूनच घेत नव्हते, कोणी ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे मग मला असं वाटलं की आता मला तिथे खूप भीती तयार झाली माझ्या मनात. मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी मी त्या मुलाला तिथे ठेवलं आणि तिथून कुठून मला बाहेर पडता येईल असा विचार करून मी स्वतः बाहेर पडलो. आणि मग नंतर तिथे काही अंतरावर गेल्यानंतर मी शांत बसलो तेव्हा पालक आणि मूल परत माझ्याकडे आले आणि सांगितलं की आम्हाला तुमची माफी मागायची आहे आणि तुम्ही इथपर्यंत आमच्या मुलाला घेऊन आलात, त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी खूप मोठे आहात. परंतु बाकी सगळ्या लोकांना इकडले अनेक मुलं घरातून बाहेर पडली आणि ती सापडली नसल्यामुळे या सगळ्या लोकांनी तुम्हाला थोडा त्रास दिला. असं त्यांनी केल्यानंतर माझ्याही डोळ्यातून पाणी आलं की मी हे जे केलंय थोडंसं कष्ट होतात परंतु मी जे काम केलंय ते खूप छान केलंय असा एक विश्वास परत तयार होतो आणि परत नवीन कामाला उमेद मिळते. खूप म्हणजे तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून आपण म्हणतो ना की 100 पैकी 99 लोक ही फक्त स्वतःचा विचार करतात. एकच माणूस असतो जो सगळ्यांचा विचार करतो आणि म्हणूनच हे जग चालतं. तसेच तुम्ही आहात, तुमचे सगळे कार्यकर्ते आणि ही मुलं ज्यांना तुम्ही कुठल्या तरी भरकटलेल्या मार्गावरून परत मार्गावर आणलंय. पण मुळात इतकं प्रेशर का दिलं जातं, कसं दिलं जातं, त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं की घर सोडूनच जावं. एरवी आपण गर्दीत मुलांचा हातही सोडत नाही आणि एका वेळेला इतका सोडून देतो की मुलं इतकी लांब जाऊन पोहोचतात की ज्यांना परत घरी जावं असं वाटतच नाही. हा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि अशी काम करणारे मंडळी जिथे आहेत त्यांच्या मागे सगळी यंत्रणा का उभी राहत नाही याचा विचार तुम्ही करायला. शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या उपक्रमांची, वेगवेगळ्या प्रयत्नांची मधली सुट्टीने नेहमीच नोंद घेतली. त्यातलीच ही आजची एक शाळा होती. मला खात्री आहे या विविध उपक्रमातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. पण मधली सुट्टी सातत्याने करत राहूया, वेगवेगळ्या शाळेत जाऊया हे पुन्हा पुन्हा वाटण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली ते आमचे हे छोटे दोस्त. पूर्वी आमचं पनवेलचं एक मोठं घर होतं. रोज सकाळी ना मी अंगणात बसायचे आणि पाहत राहायचे इतके सुंदर पक्षी झाडावर बसून किलबिलाट काय करतात, आकाशात उंच भरारी काय घेतात. पण काय मला सांग, हे तुझ्या सगळं मनामध्ये तू कल्पना करत होतीस की हे पक्षी कुठल्या रंगाचे असतील? हो, मी कल्पनेने जग पाहते. कल्पनेने जग पाहता येतं. या छोट्या मैत्रिणीने आपल्याला एका वाक्यात खूप मोठी गोष्ट शिकवली आहे. तर मी विचार करायला लागले का जर हे पक्षी आपल्यासारखे बोलले तर त्यांच्या भावना आपल्याला कळतील. हा विचार करून ना मी पक्ष्यांशी बोलायचा प्रयत्न करायची त्यावेळेला. अरे वा. पक्ष्यांशी बोलायची, झाडांशी बोलायची, अगदी तिकडे जे कोण प्राणी वगैरे यायचे ना त्यांच्याशी बोलायची. त्यामुळे
त्यांच्या भावना, तो निसर्ग, ते त्या भावना माझ्या मनात रुजल्या आणि त्यामुळे मी या कवितेत वगैरे त्या मांडते. व्हेरी गुड. आणि त्याचा दुसरा काव्यसंग्रह होतोय, त्याचं प्रकाशन कुठे होतंय? 29 ते 3 तारखेपर्यंत कॅनडाला मराठी विश्व साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमात माझ्या दुसऱ्या काव्य संग्रहाचं प्रकाशन होते. पुढे जाऊन तू काय भाषेमध्ये काय करणार आहेस का, काय इंजिनिअरिंग करणार आहेस का, काय करणार? नाही, मला वकील व्हायचंय. वकील व्हायचंय? का ग, वकीलच का व्हावंसं वाटतं? जेव्हा माझ्या पप्पांना न्याय मिळाला नाही, माझ्या पप्पांची हत्या करण्यात आली, म्हणजे माझ्या पप्पांना हत्या झाली ना, तेव्हा ते सगळं त्यांच्या विरोधात, म्हणजे ज्यांनी केली त्यांच्या विरोधात सगळं होतं, पण त्यांना न्याय मिळाला नाही तिथे. त्यामुळे माझ्या आईला खूप त्रास झाला. हो ना. म्हणजे वकील होऊन न्याय मिळवून देऊन आईला न्याय मिळवून द्यायचं. हो. माझ्या मामाच्या गावाला चारी बाजूला डोंगर, काजू फणसाच्या बागा आणि आंब्याला मोहर. माझ्या मामाच्या गावाला, गाव माझ्या मामाचा ग आहे बाई कोकणात, रोज नाही जाता येत, रोज नाही जाता येत, आठवते ग मनात माझ्या मामाच्या गावाला. खूप दिवसांनी मला असं गाणं ऐकायला मिळालं की ज्याला कुठलंही वाद्य नसताना मला सगळी वाद्य ऐकू आली. काय प्लॅन आहे पुढे? मला डॉक्टर व्हायचंय. तू असं कधी बघितलंयस की गावात डॉक्टर नसल्यामुळे उपचार मिळाले नाही? असं माझं स्वतःच उदाहरण आहे की माझ्या पप्पांना डॉक्टर न मिळाल्यामुळे तसं झालं. काय झालं होतं? कावीळ झाली होती त्यांना, पण उपचार नंतर झाल्यामुळे. म्हणजे उशिरा समजलं? हो. म्हणून तुला असं वाटतं डॉक्टर? हो. खूप चांगला उद्देश आहे तुझा की सगळ्यांपर्यंत ट्रीटमेंट पोहोचणं. कधी झालं हे? तू कितवीत असताना? मला कळत नव्हतं तेव्हा. इतकी छोटी होतीस? हो. आईने सांगितलं? हो. आई काय करते आता? आई शाळेत, मराठी शाळेत लहान मुलांना जे पोषण आहार मिळतो ना तिथे जेवण करते. अरे वा, मस्त. इतक्या मुलांना खायला घालणं म्हणजे आई तुझं किती पुण्याचं काम करते. हो. सगळे आईची पुण्य तुझ्याबरोबर असणार. मग डॉक्टर होणं काय अवघड नाही. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. मधली सुट्टी कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक मला रस्त्यात विचारायचे की ही मुलं तुमच्याशीच इतकं भरभरून कसं बोलतात, घरी का नाही बोलत. मी थोडा विचार केल्यावर मला लक्षात आलं की मधली सुट्टी हा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने मी त्यांचा बेस्ट फ्रेंड झालो. आणि या बेस्ट फ्रेंडकडे ही मुलं अशा गोष्टी बोलून गेली जिथे आई वडिलांची कधीच बोलली नसते. बाबा जेव्हा होते, आई आणि बाबा, तेव्हा माझी बहीण मोठी होती आणि मी 2 नंबरची. पण चौथा भाऊ झाल्यामुळे बहिणीला शाळेतून काढण्यात आलं आणि माझी आई तर मला बोलते की म्हणजे आई माझी सांगत होती, मी जेव्हा जन्माला आली तेव्हा माझी आजी आईला सांगायची की मुली असून ना काय उपयोग, मी दुसरी मुलगी झाली आणि माझ्या पाठीवरचा नंतर 2-3 वर्षांनी भाऊ झाला. पण मी जेव्हा जन्माला आली तेव्हा आजीला आनंद नव्हता झालेला आणि आजी माझ्या आईला म्हणजे आई बाबांना ओरडत होती. आणि जेव्हा मी या शाळेत आली आणि जेव्हा आजीला माहीत झालं की मी खूप हुशार आहे आणि तेव्हा आजीचे डोळे उघडले आणि आजीने तेव्हा शेवटच्या क्षणी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि स्वर्गवासी झाली. तुला काय झालं ग? काय झालं तुला बाळा? काय झालं तुला बोलायचंय का? आपण तुझ्या आईला फोन करूया का?
फोन करूया का तुझ्या आईला लगेच? ए माझा फोन दे रे, माझा फोन देतो. माझा फोन दे. तुझा नंबर पाठ आहे का आईचा? मग घरचा नंबर पाठ आहे का? नाही, कुठलाही नंबर पाठ नाही बाबांचा. हा दे रे मला. काय नंबर आहे सांग? 91 7 544. काय नाव त्यांचं? शिवकुमार. आणि तुझं? श्रद्धा. हॅलो, हा वायचळ साहेब का? हा नमस्कार, मी डॉक्टर सलील कुलकर्णी बोलतोय, संगीतकार. मधली सुट्टीचं शूटिंग करतोय आम्ही हुजूर बागेत. हॅलो, पुण्यामध्ये तुमची मुलगी आहे ना श्रद्धा? हा तर तिच्याबरोबर मी शूटिंग करतोय मधली सुट्टीचं. तिला तुमची प्रचंड आठवण आली, त्यामुळे मी तिला म्हटलं आधी तू बाबांशी बोल, मग आपण शूटिंग करतो. तर तिच्याशी 2 मिनिटं बोला तुम्ही. हा काही नाही. तुमच्या आठवणी काय नाही, तुम्ही काळजी करू नका. तिला आम्ही जरा गप्पा मारत असताना सगळ्या घरच्यांची विषय निघाला म्हणून ती रडते, म्हणून मी म्हटलं तू बोलून येतो. तुम्ही काय काळजी करू नका. हा ओके 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 ओके. काय नाही, ते म्हटलं की ती एवढी गोड मुलगी आहे, एवढी शूर मुलगी आहे, अशी ती रडणं शक्यच नाही. बाबांना किती कॉन्फिडन्स. आता ते पण रडायला लागतील ऑफिसमध्ये तू असं रडल्यामुळे. झालं मग आता काय? आता हाच बरं, ही हास. दिसे खिडकीमधून जग सारे दिशा दाही, दार उघडून परी तिथे धावायचे नाही. फार वाटे जावे परी मुठीमध्ये बोट नाही. नीज दाटली डोळ्यात तरी घरी कुणी नाही. आपल्याला वाटतं की लहान मुलांना काही कळत नाही, पण लहान मुलांच्या मनामध्ये, त्यांच्या त्या छोट्याशा मेंदूमध्ये खूप कल्लोळ असतो. खूप गोष्टी साठलेल्या असतात, त्यांना कुठेतरी बोलायच्या असतात. त्यांना हेही कळत असतं की आई वडील आता पूर्वीसारखे एकमेकांशी बोलत नाहीत. आपल्याला गोष्टी सांगणारे ते आजोबा आता घरात दिसत नाहीत, भिंतीवर फोटो लावलाय त्यांचा. या सगळ्या गोष्टी लहान मुलांना जाणवत असतात. आणि या सगळ्या त्यांच्या मनातल्या गोष्टी ते माझ्याशी खूप भरभरून बोलले. कधी मला सुन्न केलं, कधी डोळ्यात पाणी आणलं. जे आई वडील भांडले आणि त्यामुळे आमच्या दोघं भाऊ बहिणींना त्रास होतो त्याचा. आई वडील वेगळे झाले आणि आम्ही दोघं आता आजीकडे जातो, पण त्यामुळे आता कोण नाही असतं आम्हाला तसं. तू आणि तुझा भाऊ? हा. आई वडील भांडले, ते लोक भांडण करून गेले वेगळे निघून, पण आम्ही दोघं अटकलेलो मध्ये. माझ्या मम्मी पप्पाचे भांडणं होतात, आम्ही खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण ते समजले नाही. ते वेगवेगळे राहतात. आणि माझ्या घरामध्ये पण माझा बहीण भाऊ, मी मम्मीकडे राहणार, तू पप्पाकडे राहणार, अशा आमच्या घरामध्ये पण भांडणं होतात. याच्यामुळे आमच्या अभ्यासामध्ये बदल होतोय. तिथं शाळेमध्ये मी चोऱ्या बिऱ्या करायचं सवय लागलेली, त्यामुळे आई वडिलांनी इथं टाकलं शाळेत. आई वडील काय करतात? आई वडील असं बांधकाम हे ते करतात. काय चोरी करावीशी वाटलं रे पहिल्यांदा? मला एवढी गॅरंटी नाही, पण आधी पेन नव्हतं म्हणून एक पेन चोरलं, नंतर हळूहळू सवय लागली मला. असे सोपं वाटलं की पटकन घेतलं तर? असे चोऱ्या करायचो. मग दुसरे मित्र होते, ते असे लोक जत्रा बित्रा भरायचे ना, बाजार बिजार, त्याच्यामध्ये ते जायचे, तिथं पॉकेट मारायचे यांची त्यांची. मग त्यांच्या जोडीला राहून मी पण चोऱ्या करायचं शिकलो. तुला पण येतं पाकिट मारता यायचं? तुला यायचं. 5-6 जणांचे मारलेले. असं कधी केलंस का रे की चोरी केलीस आणि वाटलं की नको नको परत ठेवलं? एक माणसाचं मी पॉकेट मारलं, पण त्याचं लायसन येते होतं. मला कसं तरी वाटलं, मी त्या माणसाला जाऊन परत दिलं, अंकल तुमचं पॉकेट गिर गया तुम्हाला. हो, त्याने घेतलं ते परत? घेतलं आणि त्यांनी मला 200 रुपये काढून दिले. मग तिथून मी चोऱ्या नाही केलं, सोडून दिलं. आई वडील कुठे असतात? आई वडील म्हणजे लातूरमध्ये असतात आणि आई म्हणजे निलंगामध्ये. लातूरला वडील आणि आई निलंग्यामध्ये. आणि आजी आजोबा? आजी आजोबा सोलापूरमध्ये. मी मला घेऊन गेले ना घरी, तर आजी घेऊन जाते घरी आणि आई वडील येत नाही भेटायला. काय झालं काय की आई येत नाही भेटायला? लहानपणापासूनच आहे मी इकडेच आहे. पण मग सुट्टीत तू जातेस तेव्हा आई का नाही भेटत तुझी? तुझे बाबा? माझे बाबा कधीतरी भेटतात, पण आई नाहीच भेटत. पारधी समाजातून तू आलायस ना, तिथे काय काय प्रश्न आहेत रे तिकडे लोकांचे? तिकडे जास्त मारामारी होते,
तू बघितलेस अशी मारामारी होताना? हे आमचं काका, आमचे आजोबा, वडिलांमध्ये पण भांडण होते. आता तू जेव्हा जातोस सुट्टीत भेटायला जातोस तू वडिलांना, त्यांना सांगत नाहीस तू की असं करू नका आता भांडणं? सांगितलं मी त्यांना. मग काय म्हणतात ते? ते म्हणतात नाही म्हणतात. काय म्हणतात म्हणजे? ऐकणार नाही. तुला सगळ्यात लहानपणापासून सगळ्यात वाईट लक्षात राहिलेला दिवस कुठला आहे रे? ते खून ते करणार असतो ना, तेच मला आवडत नाही. पण पोलीस पकडत नाही येऊन? पकडतात. मग परत सुटतात. त्यांना सोडून देतात पैसे दिल्यावर तर पोलिसांना. असं तुमच्या घरी कधी झालं की पोलिस झाले त्याने पकडून नेले? झाले. कोणाला? माझ्या वडिलांना, आजोबांना, भावाला. का पकडलं होतं? मारामारी मग करण्याबद्दल? अनेकदा ना मी अनेक शाळेत जाताना असं ठरवून जायचो की आज ना पोरांची अशी फिरकी घेऊया, त्यांना असे प्रश्न विचारूया, पण व्हायचं पूर्ण उलट. माझं नाव सलील राऊत फडके आहे. माझ्या स्कूलमध्ये सगळे व्यक्तात मला खोटं बोलायला खूप आवडतं. वडील काय करतात फडके साहेब तुमचे? पुजारी आहे. अरे मग पुजारी वडील आणि तू काय म्हणतो तुला डॉन व्हायचंय? काय आहे की नाही तुला? डॉन नाही. डॉन नाही ना? मी खरं करतो तर सांगायचं तर पुजारीच होणार आहे. पण मग ते हत्यारं घेऊन वगैरे? ते सगळं खोटं बोललो. अरे पण पुजारी माणूस पूजा सांगणार म्हणतो, खोटं कसं बोलतो? माझे बाबा पण बोलतात तर आता काय सांगावं? फडके साहेब मला पूजा सांगता का? सामान लागतं. ही ते मृणाल कुलकर्णी असतात ना त्या, आणि एक गुंतता हृदय आहे ना त्याच्यामधला तो असतो ना देवयानीचा बाबा, ते असत. तर त्यांना मुलगा होतो आणि त्यांचा घटोत्कच होतो. सॉरी चुकलं. घटोत्कच राहता राक्षस होता. घटस्फोट. पण मग हे सगळं करताना आई कधी खरी नाही चिडली आहे. म्हणजे एकदा माझ्या बाबांना सलूनला जायचं होतं, तर माझ्या बाबांनी मला आणि माझ्या भावाला नेलं. वेदांत आहे त्याचं नाव. तर आम्ही तिकडे बघितलं, तर वेदांतने बघितलं की कसे केस कापायचे. तो बोला ताई माझा केस काप ना गं. तर मी खरोखरच घेतलं. मी पण लहान होते तेव्हा. गॅलरीमध्ये गेलो, सगळं घेतलं, कंगवापासून सगळं कात्री बित्री घेतले. त्याचे केस सरळ केले, कापले सरळ. मम्मीने असलं मारलंय ना तेव्हा जन्मभराची अद्दल बोला. तुझ्या पायाला नाही ते लागत नाही. तबला वाजवतोस का तू? माझ्याकडे अशी एक थोडीशी थोडीशी हे म्हणजे? हा थोडीशी एवढी. गाय आहे का म्हैस आहे? नाही, थोडीशी एक असं ढोलकी सारखं असतं. आपण ताशा कसं वाजवतो तसं असतं. ते असं ठेवायचं आणि गळ्यात घालायचं, तो वाजतं. हा. नाही मग आता त्याचे काठ्या वगैरे आपल्याला माहित समजत नसतं ना कुठे, तर ना ते कुठे ठेवलेत. तर मी ते कधी कधी वाजवत असतो. म्हणजे मोठेपणी मला एकदा सांग. मी मोठेपणी पोलीस. नाही मी ढोलकेवाला, नाहीतर डॉक्टर, नाहीतर इंजिनियर. कुठला हो? पोलीस, ढोलकीवाला, डॉक्टर. मला विचारतोयस कुठला हो? तू मोठेपणी काय व्हायचं ठरवलंय सर? सिंगम. डायरेक्ट? काय मोठा आल्यावर. पण आधी तू केवढूस बाळ होतास की नाही? केवढा होतास आधी सांग? एवढा नसशील रे. कधी होतास एवढा सांग? माझ्या आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा एकटाच डोळा उघडला आणि पटकन बंद गेला. आईचं लग्न झालं तर तू बघितलंस? तू हो. जेवायला काय गेलो होतं आठवतंय तुला? जेवायला पाणीपुरी आणि जिलेबी आणि पाणी आणि मोदक नक्की होते का? हो. तू खाल्ले होतेस? हो. एवढूस असताना? म्हणजे आई मला हे त्याच्यात थोडस पाणी घालून द्यायची. एवढूस असताना का? लग्न झालं तेव्हा? हो. आणि मग तू एवढा कधी झालास? एवढाचा नंतर 2 वर्षांनी झालो. आमच्या बबलू पण ना एकदा मी त्याला हापलेलं तर ना असं नमस्कार केला. तुमचा बबलू म्हणजे कोण होता? आमचा तो वडापाववाला.
त्याला तू घाबरवलंस? नाही ते मी त्याला हापलो. काय केलं? बबलू असं हापडलं. बबलू नावाचा खरंच वडेवाला आहे कोणी? आमच्या वडापाववाला असं काय करतात मी तुम्हाला सांगते आधी. आमच्या घरी चोरी झालेली. काय चोरी? कधी? आम्ही ऑफिसला गेलेलो तर सकाळ झालेली तर आम्ही घरी आलेलो तर आमच्या घरी दार उघडलेलं. तर कोणीतरी कडी उघडलेली आणि सगळे कपडे से बाहेर टाकलेले आणि एक बॅग तुटलेली. म्हणून आम्ही खालती गेलो पडत तर बबलूला हापडलं वरती. तर एक मोठी काठी घेऊन आला तर पोलीस आले. नाही नीट नाही बोलली मला ऐकू दे. आम्ही लांब फिरत आणि काय बोलते मला काय कळतच नाही. मला सुद्धा ऍक्च्युली शाळेतली मधली सुट्टी असते ती फक्त मुलांची, पण आमची मधली सुट्टी होती ती मात्र मुलांची आणि शिक्षकांची सुद्धा. अंबा बाजला गो, अंबा बाजला गो, हे अंबा बाजला ओ बड थोबड, अंबा बाजला गो. हा आवाजाचा बॉल आहे, लक्षात ठेवा. तो ऐकायचा आणि बॅटिंग करायची. आज मधली सुट्टीचा शेवटचा एपिसोड. सगळे क्षण असे एकत्र गोळा झालेत. असं वाटतंय पुन्हा एकदा अगदी पहिल्या एपिसोडपासून सगळ्या त्या छोट्या दोस्तांना भेटावं, पुन्हा एकदाच्या शाळांमध्ये जावं, शिक्षकांना भेटावं. पण खरं तर आमचे सगळे छोटे दोस्त माझ्याबरोबरच आहेत. त्यांनी पाठवलेल्या सगळ्या होमवर्कमधनं, त्यांच्या या सगळ्या चित्रांना जेव्हा मी हात लावतो तेव्हा पुन्हा एकदा त्या भिंतींचा स्पर्श जाणवतो, त्या बाकांचा स्पर्श जाणवतो. ते सगळे छोटे दोस्त जे माझ्या हातात हात देऊन मला शेखाण करायला खूप धडपडत होते. आणि मग मी त्यांच्यासाठी मधली सुट्टी काका, मधली सुट्टी दादा, मधली सुट्टी मामा झालो होतो. आणि जर छोट्या गावामध्ये ओ तुम्ही मधली सुट्टी ना, हेही खूप छान वाटत होतं. खरं तर एका प्रवासामध्ये सहज ही कल्पना डोक्यात आली आणि ही झी मराठीने मोठी केली. इतके छान छान होमवर्क पाठवले सगळ्या मुलांनी, इतकी चित्र पाठवली आहेत, आपापली स्वप्न काढून पाठवली आहेत, आपापल्या मनातल्या कल्पना पाठवल्या आहेत. एक होमवर्क माझ्या लक्षात आहे. जेव्हा मी माझ्या छोट्या दोस्तांना विचारलं होतं की एखाद्या अशा माणसाला ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला तुम्ही लिहायला शिकवाल का, आणि अनेक मुलांनी हा प्रयत्न केला. ही अक्षरं जेव्हा मी बघतो, गजरा रामचंद्र मुळीक, सुवर्णा अपांगे, प्रकाश विष्णू विजापुरे, मला असं वाटतं की कुठल्याही हस्ताक्षर स्पर्धेतल्या सुंदर अक्षरापेक्षा हे अक्षर आपल्याला खूप काही देऊन जात आहे. कारण एका छोट्या दोस्तानी खूप मन लावून एका मोठ्या माणसाला लिहायला शिकवलंय. अनेकांनी तर होमवर्कमध्ये आपापल्या मनातली स्वप्न अशी पाठवली की आम्हालाच विश्वास बसला नाही. म्हणजे हे चित्र मला पडलेलं स्वप्नामध्ये एका जेलीफिशला स्केच लावले त्या मुलांनी. खरंच काय होईल जेलीफिशला स्केच लावले तर कोणास ठाऊक, पण या मुलाच्या मनामध्ये आलं ते. आणि अगदी या छोट्या मुलांपासून मिरजेच्या हाडको कॉलनीतल्या शारदा पांढरे आजी, ज्यांनी लिहिलं की मी एक रिटायर शिक्षिका आहे आणि हा माझा खूप आवडता कार्यक्रम आहे, या थकलेल्या जीवाला खूप समाधान मिळतं तुमच्या कार्यक्रमातनं. थँक्यू आजी. खूप छान वाटलं हे पत्र वाचून. कारण अशी अनेक पत्र आहेत ज्याच्यामध्ये असं लोकांनी लिहिलंय की आम्हाला आमची नातवंड पुन्हा भेटतात. कारण आजकाल खरंच अनेक आजी आजोबांची नातवंड आहेत अमेरिकेत, इंग्लंडमध्ये. त्यांना नातवंड भेटतात ती टीव्हीवरून, आमच्या मधली सुट्टीमधून. एका मुलाने तर त्याच्या दादाच्या लग्नाची पत्रिकाही मला पाठवली आहे आणि पत्ता लिहिलाय सलील कुलकर्णी, मधली सुट्टी, झी मराठी.
खरंच एखाद्या कार्यक्रमाशी आपलं नातं इतकं खोलपणे रुजणं ही गोष्ट मला स्वतःला खूप आनंद देणारी. एका ताईंनी कोल्हापूरून लिहिलं की तुमचा कार्यक्रम इंद्रधनुष्यासारखा आहे, जे आकाशात उमटल्यावर आम्हाला सहज बघावंसं वाटतं. याला कुठल्याच पेपरातल्या कात्रणाची आणि कुठल्या न्यूजची गरज नाही. खूप छान वाटलं हे ऐकून, कारण हा विषय फक्त माझा नाही, फक्त तुमचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. सुरुवातीला मुलांची धमाल गप्पा मारूया म्हणून सुरू केलेला हा कार्यक्रम आमच्याही नकळत खूप गहिरा होत गेला, खूप इंटेन्स होत गेला. आणि मग लक्षात आलं की प्रत्येक एपिसोड नंतर येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियाही खूप बदलत गेल्या. खूप मनापासून लोक हा कार्यक्रम बघत होते. मला आठवते ठाण्याच्या 2 अनाथ मुलांची जेव्हा गोष्ट आम्ही टीव्हीवरनं मांडली, तेव्हा एका ताईंनी खूप पाठपुरावा करूनही त्यांच्यापर्यंत त्यांची मदत पोहोचवली. खरं तर आम्ही कधीच असं कोणाला म्हणलं नाही की या मुलांना कोणी मदत करा, या मुलांसाठी कोणी उभं राहा. पण या कार्यक्रमातूनच लोकांना असं वाटलं असावं की आपण काहीतरी करायला हवं. मग ती नगर जवळची HIV पॉझिटिव्ह मुलांची स्नेहालय शाळा असो किंवा वसई जवळची आदिवासी मुलींची शाळा असू दे, समरसता गुरुकुलम ही फासेबारद्यांच्या मुलांची शाळा असू दे, लोक खूप मनापासून या मुलांच्या पाठीशी उभी राहिली. अनेकांना असं वाटलं की पुन्हा एकदा जाऊन आपली शाळा बघावी की कशी आहे शाळा. मग अनेकांना असंही वाटलं की बिल्डिंगची डागडुजी करून घ्यावी आपल्या शाळेची, सगळ्यांनी एकत्र मिळून. या सगळ्या प्रवासात मलाही एक गोष्ट खूप शिकायला मिळाली. जेव्हा पुण्याच्या अभिनव विद्यालयामध्ये माझा मुलगा म्हणला की बाबा सगळ्या शाळांमध्ये गेला पण आमच्या शाळेमध्येच आला नाही, आणि माझी मुलगी म्हणली की पुढच्या वर्षी एक गोष्ट करायची, सारखं गावाला जायचं नाही. शाळेच्या होमवर्कचा मुलांनी कितीही कंटाळा केला तरी मधली सुट्टीचा होमवर्क मुलांना खूप आवडतच होता. पण आता परीक्षा जवळ आल्यात सगळ्या मुलांच्याच, तेव्हा खूप धमाल झाली, खूप गप्पा झाल्या, गोष्टी सांगितल्या, ते तुम्हाला आवडलंही. पण आता मात्र सगळ्यांनी अभ्यास करा, खूप मनापासून अभ्यास करा, कारण परीक्षा खूप जवळ आली. छान पेपर लिहा, आईबाबांचं ऐका, मे महिन्याच्या सुट्टीत मस्त गावाला जा, धमाल करा. मग पुन्हा एकदा शाळा सुरू होईल, पुन्हा एकदा घंटा वाजेल, पुन्हा एकदा मधली सुट्टी होईल, तेव्हा मी हजर होईनच. तोपर्यंत बाय बाय. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. मधली सुट्टी